मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्वसन अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार आहे। या बैठकीत वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीतल्या आदर्श नगर या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचाही CNDA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला। नागपूर इथं राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्याबाबतही या बैठकीत मंजुरी देण्यात आली। तसंच राज्याचं वाळू रेती निर्गती धोरण 2025 देखील जाहीर करण्यात आलं। महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही बैठकीमध्ये घेण्यात आला। सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजनेची घोषणा करण्यात आली। त्यासोबतच खाजगी अनुदानित आयुर्वेद आणि खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला।